त्यांनी सांगितलं किमान पुढच्या वर्षी नाही पण 2-1 वर्षांच्या कालावधीमध्ये तरी या ठिकाणी परमनंट फ्लड लाईट्स असतील अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे. आणि खोपोली विभागाचं क्रिकेट कसं मोठं होईल याच्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न नेहमी करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांचा विशेष आभार मी या ठिकाणी मात्र व्यक्त करेन. सगळ्या पाहुण्यांचं शब्द सुमनांनी स्वागत केल्यानंतर मॅचच्या दिशेने आपण जातो आहे. खेळाला होतीये सुरुवात. विश यू ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. लेट्स स्टार्ट द मॅच. गेम ऑन. पहिलाच बॉल सरळ शरीरावरती आदळलाय. एंड टू द पॅच. कॉन्टॅक्ट होताना चेंडूला आपण पाहिलं. पंचांचा सिग्नल लेग बाईट चालाय आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मात्र सिंगल धाव या ठिकाणी घेतली गेलेली आहे. तन्मय आणि चिराग अशी सलामी फलंदाजांची जोडी पत्र्या मारुती वरची खोपोली या टीमची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती भावेश P1च्या पहिल्या मॅग्नेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. बरेचसे क्रीडा रसिक या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी उपस्थित झाले आहेत. त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. लोवर फुल टॉस बॉल ऑन द राईटचा फटका ऑन साइडला अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन कडे चाललाय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होता. एकाच धावेवरती या ठिकाणी मात्र समाधान मानलं गेलंय. जबरदस्त मॅच. पहिल्या फेरीला मात्र आपण सुरुवात केली आहे. ओपनिंग मॅच ऑफ मॅथरी ट्रॉफी 2K26 खोपोली आणि ती मॅच मात्र पत्र्या मारुतीवरची खोपोली आणि कुंभवली या दोन टीमच्या दरम्यान सुरुवात चांगली केली आहे भावेश यांनी. नेक्स्ट बॉल. यावरचा चेंडू उडवलाय. चांगला स्ट्रोक. इनफिल्डला क्लिअर केला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला स्पर्धेतील पहिला चौकार. चौकार मात्र या ठिकाणी मात्र येताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळालाय. पहिली आयवा कॅच जो प्रेक्षक घेईल त्या पहिल्या आयवा कॅच साठी आपण स्मार्ट वॉच या स्पर्धेच्या माध्यमातून देणार आहोत जी श्रीतेज फार्म फ्रेंड्स ग्रुप यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. आणि ती स्मार्ट वॉच दिली जाईल पहिल्या आयवा कॅचच्या लकी प्रेक्षकाला. बॅकफुटला गेल्यात. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा एक्स्ट्रा राईज होताना विकेट किपरकडे मात्र जाऊन विसावलाय. डॉट चेंडूची समाप्ती या ठिकाणी मात्र केली जाईल. धाव फलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर ऑन टोटल 6 धावा मात्र पाहायला मिळत आहेत. 6 धावा या स्कोर कार्ड वरती. 4 ओव्हरची मॅच या ठिकाणी मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. शफल झालेत अक्रॉस द लाईन. मिस्टर 360 सर AB डिव्हिलियर यांच्या स्टाईल मध्ये फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील शरीरावरती जाऊन आदळला गेलाय. फटक्यामध्ये आतापर्यंत टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. अंदाधुंद फटकेबाजी. बॅट मात्र वाऱ्याच्या वेगाने फिरलीये पण ताकद आणि टायमिंग या गोष्टी क्रिकेटच्या खेळामध्ये बॅटिंग मध्ये फार महत्वाच्या आहेत. त्या टायमिंग कडे फलंदाजांना मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल. जबरदस्त स्पर्धा. प्रवीण दुगाडे सर थोड्याच वेळात रायगडची हिंदीची बुलंद तोप यांचं आगमन होईल. त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. पण फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप आलेला चौकार. 4. आणखी एक बाउंड्री मात्र या ठिकाणी स्कोर केली गेली आणि या 4 धाव्यांच्या बरोबरीने P1च्या पहिल्या ओव्हरचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा स्कोर कार्ड वरती विदाऊट लॉस बनवल्या गेल्यात पत्र्या मारुतीवरची खोपोली या टीमच्या माध्यमातून. आयोजनामध्ये कोणतीच कमी पाहायला मिळत नाहीये. व्यासपीठावरती LED स्क्रीन्स आपल्याला पाहायला मिळते. इंटरनॅशनल वाईब इंटरनॅशनल लुक या स्पर्धेमध्ये मात्र दिला गेलेला आहे. या सगळ्या आयोजकांचं पुनश्च एकदा आपण विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र करूया. वैभव गोरे साहेब असतील, आमचे तेजसजी कांबळे साहेब असतील, प्रथमेश भोईर साहेब असतील आणि त्यांचा सगळा हा मित्र परिवार. मग श्रीतेज फार्म फ्रेंड्स ग्रुप असेल किंवा वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची खोपोली असेल, या सगळ्यांची बरीचशी मेहनत या स्पर्धेच्या यशामध्ये राहिलेली आहे. आमचे तुषार धुमाळ सर यांची देखील अतोनात मेहनत या स्पर्धेच्या यशामध्ये राहिलेली आहे. आणि तदनंतर मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय. विशेष कौतुक नरेश दळवे सर असं आहे की प्रत्येक टीमला जर्सीज या स्पर्धेमधून दिल्या गेलेल्या आहेत. 75वी स्पर्धा यंदाच्या वर्षी मी समालोचन करतोय पण सगळ्यांना जर्सीज दिल्या गेल्यात. पहिल्यांदाच यंदाच्या वर्षी मी पाहिलेलं आहे की सगळ्यांना जर्सीज देण्याचं काम या स्पर्धेने केलेलं आहे. त्यामुळे या स्पर्धेचं विशेष कौतुक या ठिकाणी आपण करूया. पहिल्या ओव्हर नंतर स्कोर कार्ड वरती 11 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या. गोलंदाजीमध्ये चेंजेस केले गेले. षटक क्रमांक 2 साठी बॉलिंग ट्रॅक वरती अंकुश या गोलंदाजाला मात्र आमंत्रित केलं गेलंय. चला 4 ओव्हर साठी
20 मिनिटं 3 ओव्हर्स आणि 15 मिनिटं त्याच्यामध्ये 3 षटकं झाली पाहिजे. टाइम ऑन आहे आणि तसं झालं नाही तर एक्स्ट्रा खेळाडू आतमध्ये असेल शेवटच्या षटकामध्ये स्लो ओव्हर रेटमुळे. याकडे लक्ष द्यावं. आउटसाइड द ऑफ स्टंप लाईन, वाईड लाईनच्या जवळून बॉल मात्र विकेट किपर कडे निघून चाललाय. शफल वाईड आहे या स्पर्धेमध्ये, त्यामुळे बॅटर जर शफल झाला तर त्यानुसार पंचांचा निर्णय हा दिला जाईल. याच्याकडे देखील फलंदाजांनी लक्ष द्यावं. अंकुश पहिलाच बॉल मात्र बीट केलाय. डॉट बॉलने स्टार्ट होताना ओव्हर क्रमांक 2चा मात्र एडगिड आपण पाहतोय. पंचांच्या राईट हँड साईडने राईट आर्म राऊंड द विकेटचा अँगल मात्र वापरला गेलाय. 4 ओव्हरची मॅच जेव्हा पिच रिपोर्ट आम्ही केला होता सूरज पांडे सरांनी सांगितलं होतं सरळ बॅटने जेवढ्या धावा तुम्ही घ्याल तेवढ्या जास्त त्या धावा सोयीच्या, परंतु आडव्या बॅटने टप्प्यात आला आणि कार्यक्रम केला. बॉल चालला आउट ऑफ द पार्क, आलेला षटकार. तर नक्कीच आपल्याला मिळताना पाहायला मिळाला. टोटल मात्र इन्क्रीज होतोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या वाढली जाईल. यावाचा बॉल आणखी एक हवा हल्ला इन टू द स्काय. उंची जास्त लांबी कमी. फिल्टर डाऊन द बॉल ड्रॉपिंग द कॅच. जीवनदान मात्र दिलं गेलंय. सोडाल झेल तर गमवाल क्रिकेटचा खेळ या गोष्टीचा उल्लेख प्रत्येक वेळी केला जातो. या खेळामध्ये पकडोगे कॅच तो मिलेगी जीत, लेकिन छोडोगे कॅच तो होगे पराजित. हे चित्र बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे. एक धाव या चेंडूवरती मिळेल. डीजे जसं चौकार षटकार गेले विकेट गेले आम्ही थांबलो की तुम्ही वाजवायचं आहे. या गोष्टीकडे देखील आपण लक्ष द्यावं. एक धाव याही चेंडूवरती मिळालेली आहे. जीवनदान मिळालेलं आहे. फलंदाज तन्मय यांना बॅटरच्या बॅटमधून धावा बरसल्यात या मॅच मध्ये. रिव्हर्स स्वीप, दुधारी तलवार. बॅट आणि बॉलचा प्रॉपर कॉन्टॅक्ट नाहीये. चेंडू घरंगत राहिला विकेट वरती. तत्पूर्वी लेग बाईटच्या स्वरूपात आणखी एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगल डबल्स आर द लाईफ लाईन ऑफ क्रिकेट गेम असं म्हटलं जातं आणि एक धाव मात्र या ठिकाणी नक्कीच कंप्लीट केली. एका धावेच्या बरोबरीने टोटल पुन्हा एकदा इन्क्रीज होताना क्रिकेटचं प्रॉपर 360 डिग्री सर्कल ग्रेडिंग ग्राउंड आपल्याला पाहायला मिळेल. या मैदानावरती धावा आपण पाहिलेल्या आहेत आणि मागची स्पर्धा जी या क्रीडांगणावरती झाली त्याच्यामध्ये देखील धावांची बरसात आपण पाहिली होती, परंतु यावेळेस स्लिप केलाय. पंचांनी सांगितलंय इट इज अ नो बॉल. खराब चेंडू. क्रिकेटचा खेळ चुकीला माफी नाही आणि या ठिकाणी मात्र नो बॉलची चुकी झाली आहे. 1+1 2 धावा या मात्र बॅटिंग टीमच्या अकाउंट मध्ये ऍड ऑन केल्या जातील आणि ऑन स्कोर कार्ड वरती मात्र 21 धावा या पाहायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. डीप मध्ये फिल्डर नाही आहेत. बंदुकीच्या गोळीच्या वेगाने फलंदाजाने केला वार आणि धावा मिळाल्या 4. आला चौकार. गणेश यादव साहेबांचं मात्र या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत मैत्री चषक 2026च्या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय. एक चुकी किती महागात ठरू शकते हे मात्र आता समजलं असेल. गोलंदाज अंकुश यांना चांगली लाईन लेंथने गोलंदाजी सुरू होती. एक फेकलेला नो बॉल आणि त्याच्यानंतर मात्र एक्स्ट्रा धावा आल्यात. आणखीन एक फुल टॉस होता. यावेळेस टिप करणारा फुल टॉस, लोवर फुल टॉस ऑन साइडला मिड विकेट कडे मात्र ड्राईव्ह केलाय बॉल. एक धाव याही चेंडूवरती मिळेल आणि या एका धावेच्या बरोबरीने 2 ओव्हरचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये मात्र संपला जाईल आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ऑन द टोटल धाव संख्या आपण पाहिली तर 13.00च्या सरासरीने 26 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस. पत्र्या मारुतीवरची खोपोली टीमच्या धावफलकावरती. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये होतोय या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक आणि नेक्स्ट मॅच या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला खिरकंडी टीम असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना टीम नडवदी. दोन्ही टीम कॅप्टनना विनंती आहे की जसा इनिंग ब्रेक होईल टॉस करण्यासाठी मात्र इनिंग ब्रेक मध्ये आपण यावं. पण होतोय ड्रिंक्स ब्रेक.
आणि 12th मॅनच मैदानाच्या आतमध्ये पाणी पोहोचवतील याकडे देखील आपण लक्ष द्यावं. एक संधी मिळेल डीजे ऑपरेटर यांना. पंच आम्हाला माहिती मिळालेली आहे की 11:30 मिनिटं झालेली आहेत 2 षटकांसाठी. त्यामुळे आता 3.5 मिनिटांचा वेळ तुम्हाला दिला जाईल या ओव्हरला कंप्लीट करण्यासाठी. नवीन गोलंदाज मात्र तयार झालेत. आगोटपाचा बॉल आहे, ऑन साइडला दिशा खराब होती. स्क्वेअर लेगकडे चेंडू, एकच धाव याही बॉलवरती मात्र कन्वर्ट केली जाईल. सलामीची जोडी तोडण्यामध्ये अजूनही यश मिळालं नाहीये. 2 मिनिटं थांबवतो. आदरणीय निखिलजी ढोले साहेबांचे इथे शुभागमन झाले. त्यांना विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन आसन सभा या स्पर्धेचा आनंद घ्या. श्री तेज फार्म मित्र परिवारच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो. विरेश्वर ग्रामस्थ मंडळाच्या सौजन्यानं ही स्पर्धा आता पुढे चाललेली आहे. सगळ्या विरेश्वर ग्रामस्थ मंडळाच्या मी ग्रामस्थांना विनंती करतो, आपण देखील या व्यासपीठावरती यावं. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. ऑन साइडला आणखीन एक चांगला फटका. इथे मात्र बॉलची लाईन खराब होते आणि दिशा खराब तर दशा पण खराब केली आहे. बाउंड लाईनच्या बाहेर आलेला आणखीन एक चौकार. आमची कर्दर फ्लड लाईट्स ची व्यवस्था या क्रीडांगणावरती ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे ते आमचे शेंडे काका यांचं देखील मी विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील यायचंय. सहर्ष स्वागत. कौशल बॉलिंग ट्रॅकवर आहेत. बॅकफुटला गेले, उडवलाय बॉलला. कव्हर पॉइंटच्या डोक्याच्या वरून पहिला ऑन साइडला आणि दुसरा ऑफ साइडला. नतीजा तोच, बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. मात्र आता प्रस्थान करताना पाहायला मिळतात. वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित राहिलात. आमच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण आपल्या शुभ हस्ते केली आणि या कार्यक्रमाला 4 चांद लावलेत. त्याबद्दल सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं विशेष आभार मी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करेन आणि आपली उपस्थिती शेवटच्या रजनीमध्ये देखील असावी अशी अपेक्षा करेन. आणि त्या सगळ्या मान्यवरांचं पुनश्च एकदा आभार. त्यांनी मात्र आता पुढच्या कार्यक्रमाकडे वाटचाल केलेली आहे. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये लेग बाईस सिंगल धाव या ठिकाणी पाहिली. एका धावेच्या बरोबरीने 36 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. 8:50 पहिला चेंडू या ठिकाणी मात्र डिलिव्हर्ड केला होता. 2 मिनिटांचा पण ड्रिंक्स ब्रेक जर वगळला तर मात्र षटक आता वेळेत संपवणं महत्वाचं. यॉर्क लाईन वरती बॉल, कोणताच उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. प्ले अँड मिस चाकेवरती उभं ठेवलंय. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नव्हता. निर्धाव चेंडू मात्र इथून येताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावरती स्थिरावली आहे. कौशल 2 चौकारांचा मार बसला पण त्याच्यानंतर कमबॅक केलं या खेळाडूने. तुम्ही किती वेळा जमिनीवरती पडला त्याच्यापेक्षा किती वेळा उठून लढला या गोष्टीला महत्व आहे आणि ती लढाई कौशल या खेळाडूने केली आहे. लास्ट बॉल असेल या ओव्हरचा. उडवलाय बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये कॅच कॅरी केला जाईल का? क्षेत्ररक्षक करतात प्रयत्न पण मिळत नाहीये प्रयत्नामध्ये यश. चेंडू मात्र निसटला गेलाय. झेल आणखीन एक ड्रॉप होताना आपण पाहिली आहे. 3 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून मात्र पूर्ण केल्या गेल्यात. खराब फिल्डिंग एफर्ट मात्र या ठिकाणी कुंभविले टीमच्या माध्यमातून. 3 धावेंच्या बरोबरीने 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 39 धावा ऑन द टोटल विथआउट लॉस.
आदरणीय आकाशजी कलवार साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण मैत्री ग्रुप तेज फार्मच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करूया. भलं मोठं योगदान या स्पर्धेकरता आकाश कलवार यांचं राहिलेलं आहे आणि त्यांचं शुभ आगमन इथे झालंय, त्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर यशवंतजी मोहिते यांचं देखील आपण या सोहळ्यामध्ये हार्दिक स्वागत करूया आणि आमचे मोठे बंधू अर्थातच संदेशजी येवले साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉन बॉक्स. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 39 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र बनवल्या गेल्या. शेवटचं षटक येडेकडे मात्र शिल्लक असेल आणि डेथ ओव्हर साडी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती श्लोक आपल्याला येताना पाहायला मिळतील. कोंबिवली टीम अधिकचा वेळ घेऊ नका, वारंवार तुम्हाला सूचना दिल्या गेलेल्या आहेत. अन्यथा मग एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. या गोष्टीकडे देखील आपण लक्ष द्यावं. अगदी वेळेमध्ये तुम्हाला सत्र कंप्लीट करायचं आहे. पहिलीच मॅच या स्पर्धेतील आहे. पहिल्या मॅच पासून कडक नियम आहेत, त्यांचं पालन तुम्हाला करायचं आहे. गोलंदाज श्लोक पहिला बॉल आखू टप्प्याचा पोल केलाय, पोल ठरलाय पॉवरफुल, बॉल केलंय हुक, धावा केल्यात बुक, आलाय षटकार. तेजसजी कांबळे साहेबांचे मेवणे आदरणीय प्रतीकजी शिंदे साहेब उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत मैत्री चषक 2026 मध्ये मात्र करूया. पहिल्याच बॉल वरती जबरदस्त फटका, षटकार आलाय. तन्मय जखमेवरती मीठ चोळणारी फलंदाजी, झेल सोडला होता आणि झेल सोडल्यानंतर आक्रमण केलं. आणखीन एक बॉल हवेत आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक करत नाहीये चुकी, पकडलाय झेल आणि संपलाय तन्मय यांचा खेळ. ईट का जवाब पत्थर के साथ, तुम्ही मारला षटकार, आम्ही केला तुमचा शिकार. पहिला धक्का बॅटर आउट. पहिली विकेट या ठिकाणी मात्र मिळालेली आहे. तत्पूर्वी व्यासपीठावरती तेजसजी कांबळे साहेब यांचे लाडके मेवणे आदरणीय प्रतीक शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र करूया. पहिल्या बॉलवरती माफ करा चिराग होते, चिराग यांच्या बॅटमधून तो षटकार आला होता. त्यानंतर मात्र विकेट या ठिकाणी मिळवली गेली आहे. ऑन टोटल 45 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल पहिल्या सत्रामध्ये. यावेळेचा बॉल चांगला चेंडू, बॅटची कडा, एज अँड टेकन, कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बॅक टू बॅकचा दुसरा झटका. न्यू बॅटर इनॅट क्रमांक 4च्या पोझिशन वरती मात्र आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. बॉलिंग टीमने मात्र शेवटच्या क्षणामध्ये का होईना कमबॅक करायला सुरुवात केली. या मॅच मध्ये 45 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. अजूनही शेवटच्या 3 बॉलचा खेळ पहिल्या सत्रामध्ये मात्र शिल्लक असताना आपण पाहतोय. केतन हे नाव ऐकलं तर बायकर मॅन महाराष्ट्राचा केतन म्हात्रे यांची आठवण होते. पण यावेळेस हे केतन काय करतील मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं देखील मात्र तितकंच महत्वाचं आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी. हॅट्रिकची संधी असेल ते म्हणजे गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये आलेला श्लोक यांच्यासाठी पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधील होणार काय याच्याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात. जबरदस्त स्पर्धा वेळेकडे मात्र व्यासपीठावरती आपण मैदानावरती पाहतोय. प्ले अँड मिस, बॉल मात्र निर्धाव गेलाय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, स्वतःकडे स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आणखी एक गोल्डन डक, ओव्हर हॅट्रिक, फलंदाज बाद.
नवीन बॅटर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. 3 बॉल 3 विकेट मात्र या ठिकाणी मिळवल्या गेल्यात. बॅटिंग टीम पूर्णपणे या ठिकाणी बॅटिंग लाईनअप डिस्ट्रॉय होतीये. साहिल नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मात्र इनॅट क्रमांक 5 या पोझिशन वरती इन झालेत. श्लोक जबरदस्त गोलंदाजी करतायत. 3 विकेट त्यांनी मिळवल्या. ओव्हर हॅट्रिक त्यांनी मात्र पूर्ण केली आहे. अक्रॉस द लाईन आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच. आलेला हा षटकार आणि ऐवा कॅच सोडलेला आहे. ऐवा कॅच घ्या. स्मार्ट वॉच जिंकण्याची संधी आहे पहिल्या ऐवा कॅचला या स्पर्धेमध्ये. 6 धावेंचा दमदार फटका आलाय. षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 51 या आकड्यावरती टोटल या ठिकाणी मात्र पोहोचली गेलेली आहे. पत्र्या मारुतीवरची खोपोली या टीमची. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. पण शेवटचा बॉल पहिल्या सत्रामध्ये शेवटचा बॉल देखील नको ती ऑडी नको ती फरारी. बॉलने घेतली गगन भरारी. षटकार आयोजन जबरदस्त नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची खोपोली आणि श्रीतेज फार्म मित्र परिवार यांचं हे जबरदस्त आयोजन. प्रथमेश शेठ भोईर, तेजस शेठ कांबळे, वैभव शेठ गोरे आणि त्यांच्या सगळी संपूर्ण टीम त्यांनी या स्पर्धेच्या यशासाठी मेहनत केलेली आहे. आणि मात्र जबरदस्त स्पर्धा आपण पाहिली. टॉस करण्यासाठी मात्र आपण वळणार आहोत. आदरणीय संदेशजी येवले साहेबांना विनंती करेन. वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाचे खजिनदार संदेशजी येवले साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करावा. एका बाजूला खिरकंडी टीम इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला नडोदे या दोन टीमच्या दरम्यान ती मॅच असेल. आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी मात्र केला जातोय. कॅमेरामॅनला विनंती आहे टॉस बॉक्स आपण कव्हर करायचा आहे. चला दोन्ही कॅप्टन लगेच दाखल व्हायचंय टॉस बॉक्स मध्ये. टॉस केला जाईल. खिरकंडीचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. नडोदे टीम कॅप्टन लगेच टॉस करण्यासाठी उपस्थित राहावं. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे. दुसऱ्या सत्रातील पहिला चेंडू पडण्याआधी टॉस झाला पाहिजे. चला सलामीची थोडी मैदानाच्या दिशेने मात्र वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त स्पर्धा 3 रात्रींमध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मैत्री चषक 2026 हे दिमागदार देखणं पर्व. जबरदस्त आयोजन जबरदस्त नियोजन आणि त्याच्यानंतर मात्र साकार झालेली स्पर्धा या क्रीडांगणावरती. 24 चेंडू आणि 58 धावेंचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे कुंभिवली टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते.
नडोदे टीम कॅप्टन लगेच टॉस करण्यासाठी यायचंय. चला दुसऱ्या सत्राला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती आहे की आपण मॅच सुरू करण्याच्या सूचना या ठिकाणी मात्र द्यायच्या आहेत. टाइम अलर्ट या ठिकाणी मात्र असेल. पहिला बॉल जसा पडला जाईल टाइम आपण अलर्ट करणार आहोत. वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाचे खजिनदार संदेशजी येवले साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दोन टीमच्या दरम्यान टॉस करावा. पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. कॉल कोणाचा असेल? यस, नडोदेचा कॉल असेल. संदेशजी येवले साहेब कॉइन फ्लिप करायचा आहे. टेल कॉल केला गेलाय. इट इज हेड. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे खिरकंडी टीमने. कॅप्टन काय निर्णय असेल? नक्कीच आम्ही फिल्डिंग करू पहिले, कारण आम्ही यावर्षीची पहिलीच नाईट खेळत आहोत. तर नक्कीच पहिले फिल्डिंग करू आणि कमीत कमी रनमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. पहिल्या नाईट स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताय असं तुम्ही सांगितलं, पण आयोजन पण पहिल्या वर्षाचं आहे आणि एवढी भव्य दिव्य स्पर्धा पाहताना पहिल्याच वर्षी जे यश मिळालेलं आहे या सगळ्या आयोजकांना काय म्हणाल? नक्कीच चांगल्या प्रकारचं आयोजन केलेलं आहे आणि KMCचं ग्राउंड म्हणल्यानंतर दोन्ही एंडनी खेळायला चान्स मिळतो. त्यामुळे नक्कीच एक्सायटेड असू आम्ही खेळायला. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी असतील. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज टीम खिरकंडी वन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. टॉस जिंकलाय, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दॅट्स इट फ्रॉम द टॉस बॉक्स. थँक्यू सो मच. तो चलिए दोस्तों फिर एक बार चलेंगे मैदान के अंदर. तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, सभी क्रिकेट खिलाड़ियों का मैत्री ट्रॉफी 2026 के माध्यम से मैं आपका अपना मानस मनोरे आप सभी का स्वागत करूंगा. पहली नाइट और पहली फाइट मैदान के अंदर आप देख रही है. एक तरफ टीम इन एक्शन में पत्रा मारुति वर्ची खोपोली आपको नजर आएगी, तो उनके सामने टीम कुंभिवली. ये दोनों टीमों के बीच मैदानी जंग 57 बने 58 का पीछा शुरू हुआ. पहली बॉल वाइड आपको नजर आई और वाइड के साथ स्टार्ट जरूर हुआ था. दूसरी गेंद एक और बार डाउन द लेग साइड. अंपायर कॉल बैक टू बैक सेकंड वाइड बॉल. दूसरी वाइड गेंद आई है. 2 एक्स्ट्रा रन यहां से जरूर मिलते हुए आपको नजर आएंगे. सलामी बल्लेबाजों की जोड़ी हितेश और राहुल मैदान के अंदर आपको दाखिल होते हुए यहां से बिल्कुल नजर आएगी. शफल वाइड बिल्कुल है. 2 गेंदे फेंकी जरूर थी, दोनों की दोनों वाइड. वाइड के साथ स्टार्ट जरूर हुआ. 58 का बड़ा लक्ष्य जरूर आपको नजर आएगा. 56 की दूरी अभी भी बाकी है. हाफ टैकर बॉल थी, उड़ाया ऑन साइड पर. डीप पर फील्डर है, मारेंगे दर्शक. जो रुका उसका काम तमाम. मस्तक पर दस्तक देकर मिलेगा चौका. आएंगे 4 रन. हाफ ट्रैकर बॉल थी, पनिश किया था स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. वो चौका आपको आता हुआ नजर आया. हितेश द हार्ड हिटर, द हिटमैन ऑफ दिस टीम, और उनके बल्ले से ये चौका. रन संख्या 6 रन स्कोर कार्ड के ऊपर. अच्छी शुरुआत करते हुए कुंभिवली की टीम इस रन चेस में मैदान के अंदर. एक और बार उड़ाया, ऊंचाई मिली है, दूरी नहीं. डीप में फील्डर आएंगे गेंद के नीचे, नहीं करेंगे कोई गलती. The catch has been taken and Hitesh is going back to the pavilion.
रमाकांत मामुणकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी रमाकांत मामुणकर साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत मैत्री चषकामध्ये या ठिकाणी मी करतोय. मैदान के अंदर आपको पहला विकेट डगआउट में लौटता हुआ जरूर नजर आएगा. हितेश की पारी का खात्मा हुआ. पहली गेंद पर उन्होंने 4 जरूर लगाए थे. ऐसा लगा था कि शायद कुंभेवली की टीम इस रन चेस को आतंकी अंदाज के साथ शुरू कर सकती है, लेकिन गेंदबाज साहिल ने बताया हम भी कुछ कम नहीं है, हम में भी ये दम, पलटवार करने की ताकत मेरे पास है. पहली सफलता यहां से जरूर दिलाई है गेंदबाज साहिल ने. बैटर आएंगे नंबर 3 पर बंटी मैदान के अंदर. हाफ टैगर बॉल थी, फुल किया, अनसक्सेसफुल हुआ, उतना एलिवेशन नहीं था. फाइन लेग बाउंड्री लाइन की तरफ गेंद आपको ट्रैवल होती हुई नजर आएगी. तब तक 2 रन मैदान के अंदर यहां से कंप्लीट किए जाएंगे. आदरणीय रमाकांत मामुणकर साहेब यांचं मात्र व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. विशेष उपस्थिती आजच्या या पहिल्या रजनीमध्ये रमाकांत मामुणकर साहेबांची पाहायला मिळतीये. त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये असेल. 2 रन मैदान के अंदर आपको कंप्लीट होते हुए नजर आएंगे. आदरणीय तेजसजी कांबळे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण रमाकांत मामुणकर साहेबांचं स्वागत करायचं है. हाफ ट्रैगर बॉल थी, बाहरी किनारे के साथ शॉर्ट थर्ड मैन फर्स्ट स्लिप पर बॉल आपको ट्रैवल होती हुई नजर आएगी. 1 रन मिलेगा. डीजे थोड़ा सा वॉइस देनी है. सिंगल रन मैदान के अंदर आपको कंप्लीट होती हुई दिखाई देगी. सौरभ घाटवाळ साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते यशवंतजी मोरे साहेबांचा सन्मान यशवंतजी मोहिते साहेबांचा सन्मान या स्पर्धेमध्ये करायचा आहे. ऑन साइड पर यहां से एक और बार आपको ड्राइव दिखाई देगा. काउ कॉर्नर बाउंड्री लाइन की तरफ गेंद ट्रैवल जरूर की गई. सिंगल रन मैदान के अंदर यहां से कंप्लीट किया जाएगा और 1 रन के साथ टोटल इंक्रीज हुआ. रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 10 रन. 10 का आंकड़ा जब आता है तो भारत रत्न द गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंदुलकर इनकी याद सभी को आती है, जिन्होंने 16 साल में डेब्यू किया, 40 साल तक क्रिकेट खेला, 24 साल का क्रिकेटिंग करियर, 100 इंटरनेशनल सेंचुरीज जिन्होंने लगाई और जिनको गॉड ऑफ क्रिकेट इस नाम से नवाजा गया. उनका जर्सी नंबर स्कोर कार्ड पर था. आखिरी गेंद आपको डॉट चाहती हुई नजर आएगी और इसी डॉट बॉल के साथ P1 की पहले में डेड पावर प्ले की ओवर का खेल होगा समाप्त. रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 10. 1 विकेट के नुकसान पर 58 को चेस करते हुए टीम कुंभेवली की. जबरदस्त आयोजन या ठिकाणी मात्र केलं गेलेलं आहे. बरीचशी मेहनत या स्पर्धेच्या आयोजकांनी या स्पर्धेला साकार करण्यासाठी घेतलेली आहे. 3 रात्रींची स्पर्धा, पण 30 ते 40 दिवसांची मेहनत या गोष्टीचा उल्लेख आपण सातत्याने करत आलेलो आहोत. जरी या स्पर्धेचं पहिलं वर्ष असलं तरी पहिल्या वर्षामध्ये तीच दहशत, तोच दरारा, तोच दर्जा आणि तोच रुबाब या सगळ्या गोष्टी आयोजकांनी दाखवलेल्या आहेत. त्यांचं विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया. सुशांतजी तेलवणे, योगेशजी पुरी, त्याचबरोबर आदरणीय दर्शन शेठ आईर, बंडीजी तेलंगे, त्याचबरोबर एका मोठ्या स्पर्धेचे आयोजक आदरणीय निखिलजी देशमुख साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. आताच झालेल्या जबरदस्त माणकुलीच्या मैदानावरती ज्यांनी हॅट्रिक पूर्ण केली आहे असे निखिलजी देशमुख साहेब इथे आलेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि निखिलजी देशमुख आणि दर्शन शेठ आईर यांच्या दोस्तीचे किस्से आता गल्ली गल्ली आणि नाक्या नाक्यामध्ये पाहायला मिळत आहेत. ओव्हर टू कॉन बॉक्स. तन्मय दूसरी ओवर की शुरुआत करेंगे. पहली गेंद हाफ ट्रैकर, शॉर्ट आर्म पुल, अनसक्सेसफुल. डीप में किया जाएगा कैच को कैरी और मिलेगा दूसरा बड़ा झटका.
है, ये बात भी देखने लायक। नंबर 4 की पोजीशन पर अंकुश मैदान के अंदर आपको दाखिल होते हुए नजर आएंगे। अंकुश और बंटी की जोड़ी नंबर 3 और 4 पोजीशन की ये खिलाड़ी है। बढ़िया शुरुआत की है गेंदबाज तन्मय ने। बैटिंग करते हुए भी इन्होंने 31 रन की नायाब पारी खेली, अपने टीम को 57 जैसे लक्ष्य तक पहुंचाया और गेंदबाजी करते हुए विकेट जरूर मिली है। लोअर फुल टॉस थी, यहां पर भी गेंद दबा में है। एक और विकेट का चांस, दुनिया गोल है, संसार में झोल है। तन्मय खिलाड़ी अनमोल है और इस खिलाड़ी का डबल रोल है। ये बैटिंग भी की, बॉलिंग भी की, एक और छक्का मिलेगा। जेन्युइन ऑलराउंडर है और जेन्युइन ऑलराउंडर होने के साथ साथ 31 की नायाब पारी खेली, 2 में 2 सफलता है, पूरी तरीके से बैकफुट पर कुंभेवली हैट्रिक बॉल। फुल टॉस थी ऑन साइड पर, घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस और बल्लेबाज को फुल टॉस नहीं डालते हैं। ये लंबा छक्का। कौशल आते ही अपने आतंक को दिखाया। इंसान का ओलिया देखकर उसकी ताकत का अंदाजा नहीं लगाते। ये खिलाड़ी कद काठी में भले ही छोटा हो लेकिन पॉकेट साइज डायनामाइट है, दबा के बड़े करने की ताकत रखता है। फुल टॉस पर 6 आई, 15 में 42, एक और हाफ टैगर बॉल, बार बार लगातार बल्लेबाज का वार, एक और नंबर 6। आक्रमण करते तो उन गेंदबाजों को कैसा लगता होगा। दिस इज द टेस्ट ऑफ योर ओन मेडिसिन, ऐसा कहा जाता है कि उनकी गेंदबाजी पर अभी आक्रमण होता हुआ। हाफ ट्रैकर बॉल थी, गति परिवर्तन, टप्पा खाने के बाद गेंद ने काटा बदला, रन चुराने का प्रयास था। लालच बुरी बला होती है, जल्दी का काम शैतान का होता है। एक रन लेने से मना किया, स्ट्राइक रोटेट नहीं हुई है। टॉट गेंद की समाप्ति आपको मैदान के अंदर होते हुए नजर आएगी। और रन संख्या की बात अगर मैं करूंगा तो 22 रन बनी है। स्कोर कार्ड के ऊपर जीतने के लिए अभी भी 36 रनों की जरूरत। आने वाली गेंदें बची है 13 मैदान के अंदर। रिवर्स दुधारी तलवार, पहला सीधे बल्ले से तो इस बार आड़े टेढ़े बल्ले से। गेंद डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर। तुम्हारा वार हमारा पलटवार और आएगा खटैक 4। सगळे पाहुणे जे आमच्या व्यासपीठावरती विराजमान आहेत या स्पर्धेला एन्जॉय करतायत, त्या सगळ्या पाहुण्यांचं शब्द सुमनांनी पुनश्च एकदा आपण स्वागत करूया। आणि जशी मॅच संपेल प्रत्येक पाहुण्याचा सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करतोय। या ठिकाणी आमचे या विभागातील एक जबरदस्त समालोचक मनीष मुंडे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। मी मनीष मुंडे सरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। तो मैदान के अंदर फिर एक बार चलती है
चलेंगे मैदान के अंदर तो बात करेंगे क्रिकेट की। शुरुआती 12 गेंदें 13 की औसत 26 बनी है। पहली पारी की अगर आप बात करेंगे तो 2 ओवर में 26 बने थे और दूसरी पारी में भी 2 ओवर में 26 बनी है। यानी अभी तक ये मुकाबला अगर मैन टू मैन कंपैरिजन करेंगे तो बैलेंसिंग इक्वेशन में आपको यहां से नजर आएगा, लेकिन समीकरण यहां से बदलता हुआ। गेंदें बचेंगी 12 और जीतने के लिए 32 रनों की जरूरत। 16 की औसत से बैटिंग टीम कुंभिवली को नई गेंदबाज आदित्य आएंगे। पहली गेंद बीट किया, बल्ला घूमा, कहीं पर निगाह कहीं पर निशाना, ये लगा तो सिक्सर और नहीं लगा तो जीरो डॉट बॉल। मैदान के अंदर आती हुई एवरी डॉट बॉल क्रिएटिंग द प्रेशर ऑन बैटर। जितनी डॉट गेंदें उतना दबाव बल्लेबाजों के ऊपर साफ नजर आएगा। कृष्णा शेठ गायकवाड़ इनकी तरफ से अगर कौशल ने इस मुकाबले को जितवाया तो उन्हें 2000 रुपए का इनाम बिल्कुल दिया जाएगा। लेकिन मैदान के अंदर यह ड्राइव आप देखिए, 2 रन यहां से सक्सेसफुली आपको कंप्लीट होते हुए। इक्का दुक्का भी बहुत जरूरी होगा इस मैच में। सिंगल डबल्स आर द लाइफ लाइन ऑफ क्रिकेट गेम, ऐसा कहा जाता है। लेकिन इक्का दुक्का दिल्ली दुरुस्त नहीं, दिल्ली दुरुस्त करवाएगा। 4-6 आपकी जीत की संजीवनी बूटी का काम मैदान के अंदर करेंगे। उड़ाया ऑन साइड पर, इस स्ट्रोक में था वजन। रन मिलेंगे 78 रन, 6 रन खाते में। आते हुए नजर आएंगे और इन्हीं 6 के साथ टोटल इंक्रीज होगा। रन संख्या बनेगी 34, 34 रन मैदान के अंदर। यू आर वॉचिंग एन एब्सोल्यूट थ्रिलर इन द ग्राउंड, डोंट गो एनीवेयर, क्योंकि मैदान के अंदर जो मुकाबला है वो मजेदार होगा, शानदार होगा, धमाकेदार होगा। और वही धमाका आपको इस बार भी नजर आएगा। 34 रन स्कोर कार्ड के ऊपर आपको बनते हुए दिखाई देंगे। अभी भी लक्ष्य दूर जरूर है जीतने के लिए और 24 रनों की जरूरत 9 गेंदों पर नजर आएगी। 9 balls 24 runs are required to win for batting team कुंभिवली। क्या 9 में 24 बनाने का कारनामा ये टीम कर सकती है? मैदान के अंदर बंटी जो गेंदबाजों की घंटी जरूर बजा रही है और कौशल की अच्छी साथ इस खिलाड़ी को मिलती हुई। लोवर फुल टॉस दी अक्रॉस द लाइन, शफल होकर मारने का प्रयास, लालच बुरी बला। जल्दी का काम शैतान का होता है, कोई जरूरत नहीं थी इस रन को चुराने की, लेकिन रन आउट के तौर पर जाएगा विकेट, मिलेगा एक और छटका। यांचं गाणं आपण ऐकलेलं आहे, एक युवा उद्योजक, दमदार व्यक्तिमत्व आणि खरं तर त्यांचा वाढदिवस 13 एप्रिल 2026 म्हणजे या स्पर्धेचा जेव्हा शेवटचा दिवस असेल, शेवटची रात्र असेल, घड्याळाच्या काट्यामध्ये जसे 12 वाजतील तसा भव्य दिव्य वाढदिवस सोहळा या मंचावरती मात्र साजरा केला जाईल, यात मात्र शंकाच नाहीये। आणि त्या वाढदिवसाची तयारी मी म्हणेन बऱ्याच आधीपासून सुरू झालेली आहे, आजच सुरू झालेली आहे। श्रीतेश फार्म फुल झालेला है और भव्य दिव्य सेलिब्रेशन हुई। लेकिन मैदान के अंदर नए खिलाड़ी आएंगे। सूरज नंबर 6 की पोजीशन पर रिचार्ड में डाली है यॉर्कर, मोस्ट डिफिकल्ट डिलीवरी, बोल्ड बाय बॉलर, कोई जवाब नहीं था, चुप खामोश, जगह पर खड़ा करने वाली, उंगलियों पर नचाने वाली ये गेंदबाजी है। डॉट गेंद पर कोई रन नहीं होता, टोटल वहीं पर रुका है स्कोर कार्ड पर 34। 24 की अभी भी जीतने के लिए आवश्यकता, 7 गेंदों का खेल बाकी इस दूसरी पारी में। 7 balls 24 रन, ये गेंद बहुत महत्वपूर्ण है इस मैच के अंदर। फुल टॉस दी, ऑन साइड पर ड्राइव किया, काउ कॉर्नर पर फील्डर करेंगे गलती, गलती नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती, मिलेंगे नसीब के 4 रन।
में कमबैक हो चुका है। अभी भी आखिरी 6 गेंदें, 20 रनों की जरूरत है जीतने के लिए टीम कुंभिवली को। टेल एंडर के बैटर्स, लोअर मिडिल ऑर्डर के बैटर्स भले ही मैदान के अंदर जरूर मौजूद हो, लेकिन नंबर 3 वाले खिलाड़ी बंटी जब तक है, जीत की उम्मीद कायम इस टीम के लिए। लेकिन सूरज ने जो 4 लगाया वो भी इस मुकाबले में असरदार साबित होगा कुंभिवली के लिए। 6 गेंदें, 20 की जरूरत। आखिरी ओवर, डेथ ओवर स्पेशलिस्ट पत्र मारुति वर्ची खोपोली टीम का भविष्य अपने हाथों में लेकर ओमकार, क्या ओमकार की होगी जय जयकार, ये तो आने वाला वक्त मैदान के अंदर बताएगा। 6 गेंदें, 20 की जरूरत है। बंटी अकेला खिलाड़ी लड़ रहा है, अपने टीम की जीत के लिए संघर्ष कर रहा है। क्या उस संघर्ष को वो जीत की मंजिल में मिलेगी, ये बात भी देखने लायक है। 6 गेंदें, 20 रनों की जरूरत मैदान पर। चलिए ओमकार, डोंट टेक टू मच टाइम एंड प्ले फास्ट फॉरवर्ड। समय की पाबंदी है, टाइम अलर्ट है। एवरी टीम, एवरी प्लेयर हैज टू फॉलो द रूल्स एंड रेगुलेशंस ऑफ द टूर्नामेंट। ज्यादा समय आपको नहीं दिया जाएगा। डोंट टेक टू मच टाइम। 6 गेंदें, 20 की जरूरत। अंपायर की लेफ्ट हैंड साइड, राइट आर्म ओवर द विकेट से शुरुआत करेंगे। हाफ ट्रैकर बॉल थी, कन्वर्ट करना चाहिए था, कनेक्शन उतना अच्छा हुआ नहीं। नाखुश होंगे बंटी अपने आप से। 1 रन आपको यहां से कन्वर्ट होता हुआ नजर आएगा, लेकिन 1-2 रन का महत्व नहीं है इस मुकाबले के अंदर। 5 गेंदें बचेंगी, 19 रन की जरूरत मैदान के अंदर होगी। क्या सूरज अभी भी अपनी चमक को मैदान के अंदर दिखा सकती है, क्या अपनी टीम को रोशन कर सकती है? सूरज भले ही दिन में चमकता हो, लेकिन इस सूरज को रात में अपनी चमक दिखानी पड़ेगी, तो ये टीम जीत की ओर अग्रसर होगी। 5 गेंदें, 19 रनों की जरूरत मैदान के अंदर। क्या होगा इस मैच में? ये हाई वोल्टेज ड्रामा जरूर है। एक आध दूसरा बड़ा हिट इस मुकाबले के अंदर अगर आएगा तो मुकाबला आखिरी गेंद तक जाएगा, और अगर ऐसा नहीं होता तो शायद ये मुकाबला वन साइडेड भी हो सकता है। ओमकार फील्ड सेटअप कर रही है, माइंडसेट, स्ट्रैटेजीज, गेम प्लान, दिमाग का इस्तेमाल करना पड़ता है। जो चलाएगा अकल वो होगा सफल, हर बार मैंने बताया है। हाफ टैकर थी, उड़ाया, बारी बारी सबकी बारी, आता अली माझी बारी, ये लंबा छक्का, 6 रन। चार गेंदें और जीतने के लिए 13 की जरूरत। 13 क्या होगा कालिया, ये याद सभी को आती है, लेकिन 13 पर तालियां भी होती है। किसके लिए बजेंगी ये बात भी देखने लायक। मुकाबले में लगाऊंगा एक, फाइट करूंगा, वातावरण टाइट, ये सूरज की स्टेटमेंट आपको बिल्कुल नजर आएगी। आईवा कैच जो दर्शक लेगा उसे स्मार्ट वॉच दी जाएगी। लेकिन 4 गेंदें, 13 रन, इंपॉर्टेंट मैच है ये। मैंने कहा था कि ओमकार की जय जयकार होगी, क्या रात में सूरज चमकेगा? ये सूरज चमका जरूर। अब 4 में 13 बचे हैं। आउटसाइड द ऑफ स्टंप थी ये, वाइड लाइन के काफी बाहर। गलती की ओमकार ने, दबाव आपको साफ नजर आएगा। अंडर प्रेशर जब ऐसा बॉलर आपके ऊपर आक्रमण होता है, आप दबाव में जरूर होते हैं, लेकिन दबाव में बिखरना नहीं होता, दबाव में निखरना होता है। आपके सामने परिस्थिति कठिन इसीलिए होती है ताकि आप अपनी ताकत को तराश पाए, आप अपनी काबिलियत को पहचान पाए, और वही काबिलियत पहचाननी पड़ेगी ओमकार को। अपनी ताकत पर टिके रहती है तो कामयाबी आपको मिल सकती है। लेकिन समीकरण बदला, 4 में अब बनाने होंगे 12 रन। फुल टॉस, एक और उड़ाया डीप में, पकड़ा जाएगा कैच। कहानी में एक और ट्विस्ट, मुकाबले में नया मोड़। ये तो ट्रेलर जाकी है, पिक्चर बाकी है। एक और झटका, तीन गेंदें बचेंगी, जीतने के लिए 12 की जरूरत।
क्या बनेंगे रन 12? कौन बजाएगा किसके 12? मैदान के अंदर ये तो समय बताएगा। ओमकार की जय जयकार हुई, एक तेरी तो दूसरी मेरी, सीसॉ की तरह अप एंड डाउन सिचुएशन में ये मुकाबला मैदान के अंदर आपको नजर आएगा। नए बैटर नंबर 7 की पोजीशन पर आकाश दाखिल होते हुए आपको नजर आएंगे। राइटी वर्सेस राइटी, दाएं हाथ के गेंदबाज के सामने दाएं हाथ के बल्लेबाज मैदान के अंदर आपको नजर आएंगे। 3 गेंदे जीतने के लिए 12 रन, सीधे बल्ले से स्ट्रेट डाउन द ग्राउंड, साइड स्क्रीन बाउंड्री लाइन की दिशा में एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा नहीं है। 2 गेंदें बचेंगी और जीतने के लिए 11 रनों की जरूरत मैदान के अंदर। थकान से चूर चूर हो लेकिन सफर बाकी मत रखना, इरादों में कभी कोई कसर बाकी मत रखना। तेरी मंजिल तो मुसाफिर सैकड़ों के सैकड़ों तक है, बस तो अपनी मेहनत में कभी कोई कसर बाकी मत रखना। क्या वो मेहनत ये खिलाड़ी कर सकती है? 2 गेंदें बची है, जीतने के लिए 11 की जरूरत, काटेगी टक्कर। द मोस्ट इंपॉर्टेंट डिलीवरी ऑफ द मैच जो ओमकार बॉलिंग ट्रैक पर आपको लेकर आते हुए नजर आएंगे। क्या होगा आक्रमण, क्या आएगी डॉट बॉल, दिल की धड़कनें बढ़ेंगे। 2 गेंदे 11 की जरूरत, आई है डॉट बॉल। डोंट गो एनीवेयर, मैंने कहा था कि यह मुकाबला काटेगी टक्कर भरा हो सकता है, लेकिन इसी डॉट गेंद के साथ मुकाबले की जान को निकाला। गेंदबाज ओमकार ने बताया हमारी होगी जय जयकार, हमारा होगा जीत का सपना साकार, हम ही करेंगे वार, हम ही बनेंगे असरदार। ये इस खिलाड़ी ने बताया। 1 गेंद बची है और 11 रनों की जरूरत जीतने के लिए मैदान के अंदर आपको नजर आएगी। 1 साइडेड मैच हो सकता है अब, क्योंकि 1 में 11 बनते नहीं है। एक आध नो बॉल की गलती हुई, चमत्कार इस मुकाबले में कुंबेवली को बचाएगा, वरना ये आसान जीत। और ये आएगी डॉट बॉल, इसी डॉट बॉल के साथ मुकाबले को जीता पत्र मारुति वर्ची खोबोली ने। इलाका हमारा तो धमाका हमारा, मिली है पहली जीत। वेल डन, वेल प्लेड, मैनी